विठ्ठल आवडे प्रेम भाव. दोन लोकांना आपल्या जागेवर आरूढ असलं पाहिजे. एक वारकरी संप्रदायातला अण्णा वक्ता आणि माझ्या पवित्र देशाचा जवान. तुम्हाला एक सांगू राजू, त्या जवानाच्या अंतःकरणात त्याची नीतिमत्ता शाबूत आहे म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. ज्या दिवशी त्याच्या अंतःकरणातली नीतिमत्ता मातीत जाईल त्या दिवशी आपण झोपीत मरू झोपीत मरू झोपीत मरू. त्याची नीतिमत्ता कायम आहे. आणि संप्रदायातल्या लोकांची नीतिमत्ता कायम असली पाहिजे. प्रखर बोललं पाहिजे, प्रखर. काय नाही भिलं पाहिजे कोणाला. काय करायचं, आपलं धकिणारा पंढरपुरातला मालक. बरं ठीक आहे, तुमच्या गावातल्या एका माणसानं मला 2 कोटी दिले, येरी समजा, येरी समजा. मी काय तुम्हाला संकल्प सोडा थोडंच म्हणतो. उदाहरणार्थ 2 कोटी अण्णा दिले आणि जालन्याच्या अलीकडेच मला अटॅक आला आणि जर मी मेलो तर त्या 2 कोटीत फोकायचा का बाळ्या? अरे कसं चालवायचंय? पंढरपुरातल्या हातात आहे, भांगऱ्या भोंगऱ्याच्या नाही. म्हणून निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्तिमान हवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका विठ्ठला किंवा पांडुरंगा वाचुनिया. जे सकाळी पाणी देत नाही त्याची स्तुती करायची का कीर्तनात? विठाला 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 बसले नावेत. पाणी ग्रहण झालं. अण्णा काम लई टोकाला गेलता, फार टोकाला काम गेला. आणि त्या 22 वर्षाच्या तारुण्य दशेतल्या तरुणानं तिला सांगितलं, मला आत्ता रती सुख पाहिजे, आत्ता रती सुख पाहिजे. पोरगी माशा धरणाऱ्या कोळ्याच्या घरी वाढलेली होती, पण ती मुलगी आद्रिका नावाच्या देवांगणीची होती. भागवत आहे का? लक्षात येईल तुमच्या. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. ती इतकी विवेक संपन्न होती आणि भारतातली होती. माझ्या पवित्र देशातलं जडवाड मोठं रत्न काय असेल या देशाचं, ते या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. एरवी आपण घराला, जमिनीला, पैशाला, ज्वारी, गहू, कापूस याला, सोन्याला संपत्ती म्हणतो. पण माझ्या वारकरी संप्रदायानं संपत्ती हा शब्द स्त्रीसाठी वापरला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिष्ठ, धर्मानुरागी महाराणा प्रताप, असे विवेक संपन्न महात्मे या देशाला सुपुत्र जन्माला घातले. या देशातल्या एका पवित्र स्त्रीने 9 महिने असे अधिकारी माणसं पोटात सांभाळले. म्हणून इतक्या मोठ्या तुम्ही जडवड रत्न आहात. म्हणून कधी मधी श्रेष्ठ माणसं दिसल्यावर पदर घेत जा. नाही, श्रेष्ठ तात्विक सात्विक दिसल्यावर पदर घेत जा. आणि ज्याच्या बायकोला पदर घ्यावाच वाटत नाही त्या बाईच्या नवऱ्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका. औरंगाबादला गेल्यावर दुकानदाराला म्हणायचं पदर कापून द्या. का हो पदर का कापायचा? माझी मंडळी होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे म्हणून माझी बायको पदर घेतच नाही ना, त्याच्यामुळं पदराचा जर गिर आहे, त्याचे पैसे कशाला मातीत घालता? हा आहे का नाही? पैशाला मोल आहे ना. हा, कशाला मातीत घालायचे ते पैसे? असं करत जा. संक्रांत आली, निदान ह्या पौष महिन्यात तरी पदर घेत जा. आता थंडी वाजायली म्हणून तरी घेत जा. मी 5-6 दिवसापासून रात्री पुण्यात तेच बोंबललो. आपल्या खेड्यापाड्यात जर बरं असतं, शहरात लय वाईट झालं. 2 गोष्टी झाकलेल्या असावांना. एक लक्ष्मी झाकलेली असावं म्हणजे पैसा, आणि एक देशाची स्त्री झाकलेली असावा. अंग भरून कपडे कुठलेही घाला, पण अंग भरून कपडे घातलेली स्त्री असा. तिचं नाविन्य, तिचं चारित्र्य, तिचं वैभव, तिचा सात्विकता, तिची ती कर्माची व्याख्या. माझा विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तिला मानतोय, इतकी ताकद आहे. पैसे झाकून ठेवचा. काही कायला डायरीच्या पुढून 2-3 500-500च्या नोटा. सुंबळे आहेस का काय तू? डायरीच्या पुढून नोटा ठेवतो हरामखोरा. आणि काय काय तुला लायकी? आणि काय 3 नोटा?
आणि 3च 500च्या नोटा पुढून ठेवला आणि बायको 17 भाईचा कापूस याचायला. लाज तरी वाटायला पाहिजे. 3 नोटा पुढून ठेवला. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा अण्णा एका माणसाच्या कुत्र्याला खाला. मी डोळ्यानं पाहिलं. ते का मा सासरा आहे का मा साडू आहे का मा मेव नाही. घरच्याचं चोंबळलं म्हणा बाळ्या घरचंच दळायला. तुमच्या गावाला पहिल्यांदा आलो ना. 3795 गाव झाले रे अजय माझ्या आजच्यानं. 96 3796 गाव. ज्या गावाला पहिल्यांदा जातो ते घेतोय. इतके गाव फिरलो मी. किती श्रीमंत पाहिले असतील. रावणाला ओव्हरटेक केलेली. 1428 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. जिजा ते पाया पडला माणूस माझ्या. शर्ट वरी केलं. बनेलच्या खिशात हात घातला. 2-3 रुपये काढे. म्हणजे किती दिले मी नाव नाही सांगत जाऊ द्या. आणि पाय पडून मला पैसे दिले. पण शर्टाच्या आतून बनेलीच्या खिशाला हात घातला आणि पैसे काढे. ज्याच्या कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा. बकरू महाराज ते पैसे झाकून ठेवते. आणि ज्याची बायको अख्तर व्हायचं हरभर कापायला. चाऊस मियाचा ऊस खुरपायला. हो अब्दुल भाई चितूर कापायला. आणि ते 500-500च्या 3 नोटा पुढून ठेवले. किती शोकांतिक आहे. किती शोकांतिक आहे. चुकीचे काम. 2 गोष्टी झाकलेल्या. असं किती विवेक संपन्न माझ्या भारताची स्त्री. तिनं मालकाला सांगितलं मालक सूर्याचा प्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार करता येत नाही. रतिसुख देता येत नाही. काय महाराज अधिकारी होते ते. त्या महाराजानं चुटकी वाजल्याबरोबर सूर्याला सांगितलं जाय ना कशाला अडचण करतो आम्हाला. जाय. 2:30 वाजता सूर्य मावळला. 2:30 वाजता दुसऱ्या देशात उजळून आपल्याकडे अंधार पडला. बायकोला सांगितलं आता रतिसुख नाही म्हणली. गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी असते. गंगेचं पात्र अनुष्ठान करण्यासाठी असते. गंगेचं पात्र जप साधना करण्यासाठी असते. गंगेचं पात्र स्नान संध्येसाठी असते. संसार करण्यासाठी नाही. वारं मुठीत दाबलं. चिर 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 वारं आळडलं. आणि वाऱ्याला सांगितलं ए कशाला गंगेच्या पात्रात नाव घ्यायला. धर ना तारामंडळात नाव नेली. मधात बसणाऱ्या महाराजाची ताकद बघा. दुपारची रात्र केली. गंगेतली नाव आकाशात नेली. पण बाई किती हुशार होती बघा. त्या बाईनं सांगितलं आपल्या संस्कृतीत लग्न अक्षदा पडल्या की कुलाचार असतो, शिष्टाचार असतो, सदाचार असतो, देवकर्म असते. देवादेवतेंचे दर्शन घ्यायचे. अहो 1 मिनिटभर डोळे झाकल्याबरोबर सगळ्या देवाचं स्तवन केलं तर आपोआपल्या वाहनात बसून सगळेच देवता आल्या. आणि बायकोला सांगितलं पटपट पटपट पाय. पण सगळ्या देवाच्या पटपट पाया. त्या साधूचं नाव होतं मुनिश्री पाराशर. किती मोठा साधू. याच पाराशराला व्यास नावाचा मुलगा जन्माला आणला. व्यास उचिष्ट जगत्रया. जगातलं जेवढं ज्ञान असेल कोण्याच गिरगावच्या बाळूनं म्हणायचं नाही मी लय अभ्यास होई. तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय. तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय व्यासोचिष्ट जगत्रया. असा मुलगा नातू 4 ब्रह्मवेत्यापैकी शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. शुकाच्या काय कुलवैभवशाली बघा. दुपारची रात्र करावी. पाण्यातली नाव आकाशात न्यावी. सर्व देवता एकत्रित आणाव्या. इतकी ताकद. पण काम नाही जिंकता आला. कामानं चपका पाराशराला सुद्धा आणला. म्हणून नरांच्या यादीत नाहीत. विठाला किती कामे चित्र. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते. 1. लय वर्षाच्या जवळचा असला तर 2. 4-5 पद ते एका मंत्र्याला नसते. पण एकाच मंत्र्याला 222 पद. असा मंत्री मी वाचीला पाहिला नाही. कारण वरी कशाला जाऊ. आणि वरी गेल्यावर तुम्हाला कसा बोलन. तवा पोरायनं मला फुकलेला असेल. वरी फुकल्याशिवाय जाता येतं का. वरी जाता एकाच व्यक्तीला आलं त्या व्यक्तीचं नाव तुकोबर आहे शरीराचं. बाकी आपल्याला जर वरी जायची वेळच आली समज असलंच आपल्याकडे पुण्य तर आपला हे मोबाईल आधी फुकून देतात खाली. आणि कार्ड वरी जाते. मोबाईल खालीच फुकून देतात. मोबाईल आतापर्यंत कोणाचा वरी गेलाच नाही. हे 3.5 हाताचा. 222 ज्या मंत्र्याकडे पद आहेत त्या मंत्र्याकडे एक व्यक्ती आला. त्या मंत्र्याची मुलगी हुशार होती. काम किती चित्र आहे पहा. पाराशरांची अवस्था सांगितली तुम्हाला. त्या मंत्र्याच्या मुलीनं सांगितलं बाबा गेल्या 2 दिवसापासून आपल्याकडे जो माणूस येतो तो माणूस फार नास्तिक आहे. तो माणूस तुमच्या जीवनाची माती करणार आहे. त्याला पुन्हा येऊ देऊ नका.
बाबानं सांगितलं बाई ते यायला लागलाय ना, मग असं काम करा, उद्या जर तो माणूस आपल्याकडे आला तर तुमचे बुट मी आतून ठेवते चौकटीच्या. म्हणते ना औरंगाबादला गेले. पण पोरगी इतकी हुशार, पण बाप नालायक, बाप नालायक, बाप नालायक, बाप नालायक. त्या बापाचं नाव होतं इंद्र. 33 कोटी देवाचा राजा. अमरपुरी नावाची नगरी राहिला. त्या नगरीतल्या अण्णा सडका चिंतामणीच्या होत्या. आळंदीतल्या मालकांनी वर्णन केले. त्या नगरीतले झाडं कल्पतरूचे होते, हिवरं नव्हते, कल्पतरूचे उद्यान होते. गाई कामधेनू होत्या. चिंतामणीच्या सडका होत्या. आपण काचातली ती टी व्ही लावल्याच्या नंतर मेलेले जिते सिनेमातले नट पाहतो. काही मेले फार दिवसापूर्वी, काही जिते तर ते पाहतो. त्याच्या नगरीत जिवंत रंभा नाचत होत्या. रंभा उर्वंशी मेनका जेथ रंभे आयशा नाचणी. मालकांचं वाक्य, जेथ रंभे आयशा नाचणी उर्वंशी तिलोत्तमा मेनका रंभा ज्याच्या दारात नाचत होत्या. काय वैभव असेल, किती वैभव, किती वैभव. पोरीन सांगितलं बाबा त्याला येऊ देऊ नका, त्याच्या संगत जेवायला. ते इतका चिटकाला आता ते निघत नव्हता. म्हणून 2 देवाला सहाय्य केलं. त्याच्यातल्या एका देवाला बोलिलं आणि त्या देवाला सांगितलं तुला कोंबडं व्हायचंय. पोरीला कळालं. त्या पोरीचं नाव होतं अण्णा जयंती. भारतातली पोरगी होती ती. काय हुशार असेल माझ्या पवित्र देशातली स्त्री. तिनं सांगितलं बाबा, त्या देवाला सांगितलं दादा एक ऐकता का, आमच्या दादाचा स्क्रू ढिला झालाय. हे माझ्या भाषेत सांगायला. ते असं कशाला म्हणेल, ती एकच म्हणली असेल, आमचे दादा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडे गेलेत. पण मी म्हणतोय, ती म्हणाली आमचे दादा नालायक आहेत, आमच्या दादांना काही कळत नाही, पण तू आमच्या दादाच्या नादी लागून कोंबडं होऊ नकोस असं त्या देवाला सांगितलं. पण तो देव पण शिळ्याकडीसारखा फसफस उतू चालता. ते देव तसाच होता, फसफस शिळ्याकडीसारखा उतू आला. आणि इंद्राचं ऐकून ते कोंबडं झाला. आणि एका महाराजाच्या दारात रात्री 2:15 वाजता बोंबललं. कोंबडं आरवणं म्हणतात ना, आरवणं काय ना बोंबलणं काय एकच. 2:15 वाजता रात्री एका साधूच्या दारात बोंबललं. त्या साधूला वाटलं सकाळ झाली आणि तो साधू आंघोळी करता गंगेवर गेला. तोपर्यंत या साधूची पत्नी 33 कोटी देवाचा राजा, ज्याच्याकडे 222 पदं येतं, त्या नालायक राजानं तिचं चारित्र्य बाटवलं. परिणाम काय झाला माहितीये, इंद्रा पडली भग. चंद्र झाला, भग नावाचा रोग इंद्राला झाला. काम इतका बेक. इंद्रियाचं गाव सोन्याचं राहिलं होतं, त्याला गाव सोन्याचं. भग नावाचा रोग झाला अण्णा. किती मोठा चंद्र, रात्री प्रकाश देण्याची ताकद, त्याला निशापती म्हणतात. आणि अशा निशापती एका महाराजाकडे शिकायला गेला. त्या महाराजाकडे शिकला विद्वत्ता भरपूर कमवली आणि त्याच महाराजाची मंडळी घेऊन लग्न केलं. झालं एक पोट्ट. त्या पोराचं नाव होतं बुध नावाचा पुत्र. इथून चंद्रवंश सुरू झाला. आपल्याला पुढचं कशाला इचकायचं, आपल्याला जितकं वाहता येतं तितकी जमीन व्हा, बाकीची ढोरायला चरायला ठेवा, नाही तर मग कोणाला ठोक्यान द्यावा. पण इकूनी जमीन नाही इकली पाहिजे. मगाशी बैठकीत बोललो तर आम्ही त्या कोलते काकांकडं, तो राज होता आम्हाला चहा पाणी द्यायला. अण्णा अजून फक्त 2.5 ते 3 वर्ष मजुराची राहिलीत. जेवढी 7-12 असेल तेवढी सज्जनांनो ठेवा. माझं वय जरी कमी असेल 40-41, पण मी लय खूप फिरलो. मी अण्णा 250 ग्रंथ वाचलेत. आणि अधिकारी लोकांचे इतिहास आधी करून मी खूप 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 वाचले. 2.5-3 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. लक्षात ठेवा, राजा असेल. सांभाळा तुम्ही, सांभाळ, ठेवा. त्या महाराजाच्या पत्नीशी अन्याय केला. थोत्तर काळ झालं चंद्राचं. चंद्र झाला काळा. तुम्ही कोण्याही सूक्ष्मदर्शकाखाली पहा, चंद्र पांढरा शुभ्र आहे, पण थोतराव एक चटा आहे. कोणताच डॉक्टर त्याची प्लॅस्टिक सर्जरी करू शकत नाही. कोणतंच केमिकल त्याचा चट्टा धुत नाही, कारण तो घाणेरडा चट्टा आहे कामाचा. घाणेरडा. चंद्राची ती फजिती. नारद चुकला चाळा भजनाचा. 6व्या क्रमांकाचा संन्यासी. अण्णा 19 संन्यासी वाचनात आले माझ्या, त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. नारदाने एक वरात पाहिली, लग्न करण्याची इच्छा झाली. काम किती बेकार आहे. मग ज्यानं काम जिंकलंय त्याचं एक चरित्र सांगतो तुम्हाला.
आधी किती बेकार काम आहे, किती अवघड आहे, किती लोकांची फजिती करतो, म्हणून आपण त्या कामाच्या दूर राहावा असं पैठण मधल्या मालकांनी सावधान केले. आपल्याला सावधान केले की तुम्ही याच्यापासून थोडंसं दूर राहा. 527 एकर जमीन एका माणसाची मी डोळ्यानं पाहिली. त्यावेळेला मी त्या गावात लग्नाला गेलतो. आपल्या इथलं एक लग्न फकरू महाराज त्या गावातून गेलं. गावाचं नाव नको, त्या माणसाचं नाव नको, कारण आज्या तुमचे यूट्यूब चालू आहेत. त्याचे पोरं पुन्हा मी गाडी फोडायची. आमच्या आज्याचं नाव कीर्तनात काऊन घेतलं. 527 एकर जमीन होती. 527 एकर. शेवटच्या टप्प्यात मदगेजीजा त्या माणसानं वढून टाकलेल्या, दुसऱ्यानं वढून टाकलेल्या बिड्याचे दोंडकं वळले. 527 एकर जमीन, त्याला फुकायला सुद्धा ईदभर जागा राहिली नाही. फक्त नाद होता घुंगराचा. ते जरा बारकाले असतात का घुंगर? नाही तुम्हालाही पता नाही का? हां हां, बर बर बर. ते हो म्हणल्यावर तुम्हाला माहिती, लगेच बॉम्ब टाकीतो गिरगावकर. नुसत्या कामानं 527 एकर जमीन गेली. तरुणांनो ध्यानात ठेवा, या जगातला पैसा संत आणि देवाच्या नंतर तिसरी जगात काय शक्ती असेल तर राजीव पैसा आहे. त्याच्यावर प्रेम करा. ठीक आहे, आमचा एखादा कंबर बांधणारा म्हणत असेल पैसे का बांधून न्यायचेत का, सरनाव टाकायचेत का, फुकून घ्यायचं का पैशात, त्याच्या जिभेची ब्रेक लाईनर उघडीत समजायचं. पण तुम्हाला एक सांगू, जोपर्यंत माणसाकडे अर्थ नावाचा पुरुषार्थ येत नाही तोपर्यंत रक्तातल्या नात्यातले भडवे सुद्धा त्याला पत्रिका देत नाहीत. लग्नाच्या हरामखोर सुद्धा पत्रिका देत नाहीत रक्ताच्या नात्यातले अन्न. जवळ पैसा आला की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एक सोपा पुरावा सांगू तुम्हाला. माझ्याकडे मोबाईल साधा आहे, पैसे भरपूर आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल इतका कडक बोलायला काय नाही, पैसे आहेत माझ्याकडे, मी सोन्याचं घेईन. यूट्यूब चालू आहे. मला का चोऱ्या करायच्या का काय? माझ्याकडे शेती चांगली. माझ्या गावातली आज बरीच मंडळी आली, बरीच आली, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. तुमच्याकडे मोठ्याल्या टीव्ही येतात, त्या टीव्हीत एक बघा, नाही तर मोबाईलमध्ये मागचा एखादा अंत्यविधी बघा श्रीमंत माणसाचा. आपल्या भारत देशातला पैशावाला श्रीमंत मेला की मसन वाट्यात त्याच्या मातीला गेलेला श्रीमंत भोईला बसत नाही, त्याला मसन वाट्यात पण सोपे लागतात. म्हणजे पैशावाली माणसं मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत, इतकी पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या विरोधात जाऊ नका. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ. विश्वातली कुठलीच गोष्टी, हा मंडप तुम्हाला वरून पडला का? आज कोण अन्नदान केलं असेल चतुर्थीचं, त्यांना गहू ज्वारी, ते गहू भात मसाला वरण गिरण असं कुठून पन्हाळा वाटा आलं का? लागेल का नाही? त्याच्यासाठी अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, त्याच्यावर प्रेम करायचं, त्याच्यात विरोधात नाही जायचं. योग असा आला